नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या आंतरजाल उपक्रम मालिकेत आपण इयत्ता 10वी विषय प्रथम भाषा मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पद्य पाठ क्रमांक 6 वस्तू ही द भा धामणसकरांची कविता पाहणार आहोत। तरी सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक, वही व पेन आपली सोबत घेऊन बसायचं आहे, कारण कविता शिकवत असताना मी कवितेत आलेले काही अपरिचित शब्द, त्यांचे अर्थ सांगणार आहे व शेवटी स्वाध्यायकृती व उपक्रमसुद्धा मी देणार आहे, ते आपण लिहून घ्यायचे आहेत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी कवितेला सुरुवात करतो। तत्पूर्वी आपण सुरुवातीला या कवितेचे कवी द भा धामणसकर यांचा परिचय पाहूया। कवी द भा धामणसकरांचे संपूर्ण नाव दत्तात्रय भास्कर धामणसकर हे असून त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 साली झाला। हे एक प्रसिद्ध कवी आहेत। त्यांच्या कविता ह्या भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीमधील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। त्याचबरोबर वस्तू ही द भा धामणसकरांची कविता मुक्तछंद या साहित्य प्रकारातील आहे व ही कविता त्यांच्याच भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून घेतलेली आहे। आता आपण या कवींच्या साहित्य संपदेविषयी माहिती पाहूया। मराठी कवितेच्या दालनात धामणसकरांच्या कवितेचे स्थान मोठे व वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे आपल्याला लक्षात येतं। प्राक्तनाचे संदर्भ 1982 साली व बरेच काही उगवून आलेले 2001 साली या दोन कविता संग्रहानंतर जवळपास 15 वर्षांनी डिसेंबर 2016 मध्ये भरून आलेले आकाश हा तिसरा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला। यानंतर आपल्याला या कवितेचा आशय या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। कवितेची मध्यवर्ती कल्पना या ठिकाणी पाहत असताना नेमकं कवितेमध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे, या वस्तू नावाच्या कवितेमध्ये कवींचे विचार, कवींच्या मनातील भावना आपल्याला ह्या कवितेच्या आशयामध्ये या ठिकाणी पाहायच्यात। नंतर मी तुम्हाला कविता वाचून दाखवतो आणि प्रत्येक कडव्याचा अर्थ पुन्हा या ठिकाणी कवितेतील मी उलगडून दाखवतो। पहा, आपण जीवन जगत असताना आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केले, ज्यांनी आपले जगणे सुखद व समृद्ध केले, त्यांच्यासोबत आपण वागत असताना प्रेमळपणानं आणि आपुलकीनं वागतो, म्हणजेच ते दुखावले जाणार नाहीत याची आपण काळजी घेतो। व पशुपक्ष्यांशीही वागत असताना त्यांच्याशी सुद्धा त्याचप्रमाणे वागण्याचा आपण प्रयत्न करत असतो। परंतु वस्तूंच्या बाबतीत वागताना मात्र तसं वागण्याचा मुळीच प्रयत्न करत नाहीत आपण। खरं तर या निर्जीव अचेतन वाटणाऱ्या वस्तू आपले जीवन सुखमय समृद्ध करत असतात, हे आपल्या लक्षातच येत नाही। मग कवी द भा धामणसकर यांच्या मते
या वस्तूंकडे शांत चित्ताने पाहिले की वस्तू जी आपली मूकपणाने सेवा करतात ती आपल्या लक्षात येते. मग आपणच आपले वागणे सुधारतो व आपले वागणे म्हणजेच आचरण सुधारण्याचाच वस्तू ही एक कविता मूलमंत्र आहे बरं का. आणि हाच मूलमंत्र आपण मनोभावे स्वीकारावा असा संदेश कवी आपल्या या वस्तू नावाच्या कवितेमधून देतात. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, कोणत्याही निर्जीव वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू मानवाला दीर्घकाळ साथ देत असते, म्हणजेच त्यांच्या उपयोगाला येत असतात. वस्तू ह्या मानवाच्या दीर्घकाळ उपयोगाला येत असतात आणि मानवाच्या गरजा ह्या वस्तू भागवत असतात. म्हणजेच वस्तू व व्यक्ती यांच्यामध्ये एक अतूट असं घट्ट नातं या ठिकाणी तयार झालेलं असतं आणि हे नातं तयार होत असतं. म्हणूनच तर थोर आणि महान व्यक्तींच्या वापरामधल्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तू पुढे संग्रहालयामध्ये जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून आपण वस्तू वापरल्या पाहिजेत, त्याचा वापर केला पाहिजे. वस्तूंशी निगडीत आपण स्नेह जपावा हीच भावना या कवितेमधून व्यक्त होते. पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आता मी ही कविता तुम्हाला वाचून दाखवतो. कवितेमध्ये कवींनी काय सांगितलेलं आहे. कवी असं म्हणतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. पहा, आता आपण या कवितेतील प्रत्येक कडव्याचा जो आशय आहे तो आशय या ठिकाणी लक्षात घेऊया. पहिल्या कडव्यामध्ये कवी द बा धामनसकरांनी काय सांगितलेलं आहे की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पहा, या कडव्यामधून चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. काय सांगितले या कडव्यामध्ये की कोणतीही वस्तू, त्या वस्तूंशी कसं वागावं, त्यांचा वापर म्हणजेच त्या वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगत असताना कवी म्हणतात की मान्य वस्तू ह्या निर्जीव असतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित म्हणे, परंतु त्यांना निर्जीव समजून जीव प्राण नसल्यासारखे वागवू नये. त्यांनाही माणसासारखा जीव असतो असं समजून वागावे. त्याचप्रमाणे पुढे कवी म्हणतात की वस्तूंना मनही नसेल, वस्तूंना मनही नसेल म्हणे, पण त्यांना मन असल्यासारखं वागावं. म्हणजेच कवींच्या मते निर्जीव वस्तूंवर
सजीव असल्याचा आरोप या ठिकाणी कवीनं करून त्या वस्तूंवर प्रेम करण्याचा सल्ला कवी या कडव्यामधून या ठिकाणी देतात. पण असं केल्यामुळं काय होतं की वस्तू खूप आनंदी राहतात म्हणे. वस्तू खूप आनंदी राहतात. वस्तू माणसांच्या कामात खूप मदत करतात, त्यांचे कष्ट वाचवतात, त्यांच्या वेळेची बचत करतात. म्हणून वस्तूंचा आपण नेहमी आदर करावा. आणि हा वस्तूंचा आपण आदर केल्यानं वस्तू खूप सुखावतात. वस्तू ह्या प्रचंड आनंदी होतात. त्यांना आनंद या ठिकाणी वस्तूंना वाटतो. पहा, पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे कवींनी, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. आता निखालस म्हणजे काय? निखालस म्हणजे अगदी खरे. सेवक म्हणजे चाकर किंवा सेवा करणारे. बरोबरीचा मान, आपल्या समदर्जा, आपल्या समान दर्जा त्यांना द्यावा. मान देणे, सन्मान देणे, आदर करणे या अर्थानं या ठिकाणी इथं शब्द वापरलेला आहे. बघा की या कडव्यामधून काय सूचित होतं की खरं म्हणजे आपण वापरत असलेल्या कोणत्याही वस्तू आपल्याला खूप उपयोगाच्या ठरतात. त्याचा वापर आपण पुरेपूर करून घेत असतो. आपल्या खूप कामाला त्या वस्तू येत असतात आणि त्या आपल्या गरजा पूर्ण करतात. जणू एखाद्या सेवकाप्रमाणेच ते आपली सेवा करत असतात. पण जरी असं असलं तरी त्या वस्तूंना आपल्या बरोबरीचाच मान दिला पाहिजे. सेवकाप्रमाणे जरी त्या सेवा करत असल्या, आपल्या उपयोगाच्या जरी असल्या, आपली गरज पूर्ण जरी करत असल्या, तरी आपण त्यांना तुच्छ न समजता आपल्या बरोबरीचाच मान द्यावा. आपला समान दर्जा त्यांना या ठिकाणी द्यावा. पहा, उदाहरण सांगायचंच झालं तर विद्यार्थी मित्रांनो, आपली सायकल असेल, आपलं दप्तर असेल, आपली चप्पल वा शाळेतील आपला बाक, आपलं बसण्याचं ठिकाण, आपला जो शाळेतला बाक आहे तो, ह्या आणि अशा अनेक वस्तू आपल्या कितीतरी उपयोगाच्या ठरतात. ह्या वस्तू आपली गरज भागवत असतात, आपली सेवा करतात. आपण आपल्या सायकलवर बसून शाळेमध्ये जातो, बाहेर जातो. त्यामुळे काय होतं, एकतर वेळ वाचतो, शिवाय चालण्याचे कष्ट सुद्धा या ठिकाणी आपले कमी होतात. आपलं जे दप्तर आहे, हे दप्तर आपले वह्या, पुस्तके, पेन, कंपास इत्यादी शालेय साहित्य हे एकत्रित सांभाळण्याचं कार्य करतं. चप्पल आपल्या पायाचं संरक्षण या ठिकाणी करते. मग कितीतरी उपयोगाच्या आहेत की नाहीत ह्या वस्तू. मग म्हणून या वस्तूंना सुद्धा या ठिकाणी आपण सांभाळलं पाहिजे. त्यांची योग्य देखरेख या ठिकाणी केली पाहिजे. त्यांची निगराणी या ठिकाणी आपण ठेवली पाहिजे आणि त्यांना आपण आपल्याच बरोबरीचा मान या ठिकाणी दिला पाहिजे, असं या कडव्यामधून सूचित होतं. पुढे सांगितलेलं आहे कवींनी, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता निष्कासित म्हणजे काय? म्हणजे जागेवरून हलवणे, पदच्युत करणे निष्कासित म्हणजे. आणि निष्कासित न होण्याची म्हणजे जागेवरून न हलवण्याची त्यांना हमी द्या म्हणे. हमी म्हणजे काय? हमी देणे म्हणजेच आश्वासन देणे. त्यांना आश्वासन द्या की त्यांना त्यांची एकदा का ठरवून दिलेली जी जागा आहे त्या जागेवरून आम्ही हलवू देणार नाहीयेत.
तीच जागा त्यांची ठरवून देऊया असं आश्वासन द्या. पहा, वस्तू जरी आपल्या सेवक असल्या तरी त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा नसतात. वेगळ्या काही अपेक्षा त्या वस्तू ठेवत नसतात. त्यांना वेगळी स्वतंत्र खोली मिळाली नाही तरी त्यांची हरकत नसते. त्यांना तुमच्या सोबतच राहायचं असतं, तुमच्याच सहवासामध्ये या ठिकाणी राहायचं असतं. पण त्यांना मात्र त्यांच्या एकदा निश्चित केलेल्या जागेवरून न हलवण्याची हमी किंवा आश्वासन त्यांना मात्र हवं असतं. ते त्यांना मात्र द्या. म्हणजेच काय, एकदा का एखाद्या वस्तूची घरामध्ये एक जागा निश्चित केली की त्या जागेवर त्यांचं प्रेम जडलेलं असतं त्या वस्तूचं. मग त्या जागेवरून त्यांना न हलवण्याची हमी मात्र या ठिकाणी हवी असते. म्हणजेच कवी या ठिकाणी म्हणतात की वस्तूंना माणसांच्या आयुष्यातून कायमचं निष्कासित न होण्याची हमी मात्र हवी आहे. वस्तूंना माणसांच्या आयुष्यातून कायमचं निष्कासित न होण्याची हमी मात्र या ठिकाणी हवी आहे. म्हणजेच वस्तूंना सुद्धा भावना असतात. वस्तूंना सुद्धा भावना असतात. त्या भावना मात्र आपण आपल्या कार्यामधून, आपल्या वागणुकीमधून जपल्या पाहिजेत असा सल्ला इथं कवी द.भा. धामनसकर आपल्या या काव्यामधून आपल्याला या ठिकाणी देतात. पहा, पुढच्या कडव्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं कवी आपल्याला आपल्या हातांना आवाहन करायला सांगतात. आपणच आपल्या हातांना आवाहन करायचे. काय आवाहन करायचे? हातांनो, वस्तूंना स्वच्छ ठेवा हे सांगायचे आपल्या हातांना. पहा, जसं आपल्याला माणसांना स्वच्छतेची आवड असते, आपण नीटनेटकं स्वच्छ टापटीप राहतो, तसं वस्तूंना सुद्धा वाटतं की आपण स्वच्छ राहावं, नीटनेटकं राहावं. म्हणून कवी या ठिकाणी आपल्या हातांना आवाहन करा म्हणून सांगतात की हातांनो, वस्तूंना स्वच्छ ठेवा. म्हणजेच काय करा की त्यांना अस्वच्छ, घाण हात लावू नका. त्या वस्तू हाताळत असताना स्वच्छ हातच त्यांना लावले पाहिजेत. त्यांना सुद्धा, वस्तूंना सुद्धा प्रचंड आवड असते स्वच्छतेची प्रचंड आवड असते. हे हातांनाही चांगले लक्षात ठेवायला हवे म्हणे. हे हातांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवे असे या ठिकाणी सांगितलेले. पुढे, वस्तूंना जपावे व लाडाहूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. पहा, लाडाहून ठेवावे. जसं आपण लहानग्यांचा लाड करतो, लहान बहीण भाऊ मुलं यांचा लाड करतो, पण इथं लाडावून ठेवावे म्हणजे कौतुक करावे या अर्थानं शब्द वापरलेला आहे. लाड करणे म्हणजेच कौतुक करणे. कवी द.भा. धामनसकर या ठिकाणी सांगतात की वस्तूंना आपुलकीनं जपावं, त्यांची काळजी घ्यावी, प्रेमानं त्यांचं कौतुक सुद्धा करावं. कारण वस्तू आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर सुद्धा भविष्य काळामध्ये त्या वस्तूंच्या आठवणी स्नेह जिवंत ठेवणार आहेत. त्यांनी आजपर्यंत केलेली आपली निस्वार्थ सेवा आपण विसरून कृतज्ञ बनू नये अशी अपेक्षा
कवी या ठिकाणी व्यक्त करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, कवी इथं आपल्याला परोपकाराचं मूल्य जाणण्याची अप्रत्यक्ष शिकवण देतात. परोपकार, इतरांनी केलेले उपकार आपण जाणले पाहिजेत. म्हणजेच वस्तू ह्या त्यांच्या हयातीमध्ये आपल्यावर ज्या निस्वार्थ सेवा करतात ते आपण विसरता कामा नये, विसरून कृतज्ञ बनू नये. त्यांच्या प्रती कृतज्ञताच हा भाव या ठिकाणी आपल्यामध्ये असला पाहिजे, असं या ठिकाणी कवी म्हणतात. त्याचबरोबर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत मानवी भावभावनांचं समायोजन करून त्यांच्यासोबत सजीवांप्रमाणे सहृदयता पाळण्याची अपेक्षा सुद्धा कवी आपल्या या वस्तू या कवितेमधून या ठिकाणी करतात. पहा, पुढच्या कडव्यामध्ये सांगितले, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत ठेवणे म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. हक्क म्हणजे स्वाधिकार, स्वतःचा अधिकार. कृतज्ञता म्हणजेच भावनिक ऋण किंवा आदरयुक्त भावना, असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊया. कृतज्ञता म्हणजे भावनिक ऋण किंवा आदरयुक्त भावना. आणि निरोप देणे, निरोप देणे म्हणजे सोडणे. अलग लक्षात पहा की कवींच्या मते माणसासारखेच वस्तूंचे सुद्धा आयुष्य या ठिकाणी संपतं. मग माणसासारखंच वस्तूंचं सुद्धा आयुष्य संपते आणि माणसांचं आयुष्य संपल्यावर ते आपल्या हक्काच्या घरामध्ये माणसं राहत नाहीत. त्यांना आपण आदरपूर्वक भावपूर्ण असा निरोप देतो माणसाचं आयुष्य संपल्यानंतर. मग त्याचप्रमाणे एखादी वस्तू निरुपयोगी झाली, ती उपयोगाला येत नसली की आपण तिला काय करतो, निष्कासित करतो किंवा टाकून देतो. नाहीतर भंगारच्या खोलीमध्ये म्हणा किंवा आडगळीच्या खोलीमध्ये तिला हलवतो. पण याच वस्तूने आपल्याला प्रेम देऊन आपली सेवा केलेली असते व पुन्हा ती निरुपयोगी झाली म्हणून तिला आपण अशी जागा या ठिकाणी दाखवतो. पण तिनं केलेल्या उपकाराचा विसर या ठिकाणी पडू देऊ नका, असं या ठिकाणी कवीनं सांगितलेले. आजवर त्या जेव्हा चांगल्या होत्या, वापराच्या होत्या, तेव्हा त्यांनी आपली निस्वार्थ सेवा केलेली असते. मग आपण कृतज्ञ होऊन असं त्यांना निष्कासित करू नका, भंगारच्या आडगळीच्या खोलीमध्ये या ठिकाणी टाकून देऊ नका. त्या वस्तूंनी केलेल्या उपकाराचा विसर पडू देऊ नका. वस्तू ह्या कधी ना कधी निरुपयोगी होणारच, पण त्यांनी केलेल्या सेवेची जाण मात्र जरूर ठेवा. तिला कृतज्ञतापूर्वक म्हणजेच त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांना निरोप द्या, आदरपूर्वक निरोप त्यांना द्या. कारण तो हक्कच आहे त्यांचा, कारण तो हक्कच आहे त्यांचा आणि आपणही तो त्यांचा हक्क कायम ठेवावा, शाबूत ठेवावा, असं कवींनी सांगितलेले. कारण केलेल्या उपकारांची जाण ठेवणं हा माणसाचा सर्वोत्तम सद्गुण आहे, चांगला गुण आहे. केलेल्या उपकाराची जाण ठेवणं ही माणसांना ठेवली पाहिजे आणि तो एक चांगला गुण, सद्गुण या ठिकाणी माणसांमध्ये आहे. पहा, या आशयाची ही कविता खूप छान वस्तूंबद्दलच्या भावना कवींनी आपल्या ह्या कवितेमधून या ठिकाणी मांडलेल्या आहे. पहा,
या कवितेमधून आपण काय शिकलेलो आहोत, कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळाला की प्रस्तुत कवितेमध्ये कवींनी वस्तूंना मन असल्यासारखे वागलो तर त्याही सुखावतात, म्हणून वस्तूंशी असेच वागा, त्यांना बरोबरीचा मान द्या, स्वतंत्र खोलीत त्यांना ठेवायला नको, त्यांना फक्त स्वच्छ ठेवा, कारण पुढे त्याच आपला स्नेह जपणार आहेत. वस्तू आणि वयोवृद्ध माणसाशी कसं वागायला पाहिजे हेच जणू या कवितेमध्ये कवी द बा धामनसकर यांनी सांगितलेलं आहे. पहा, आता यानंतर स्वाध्याय कृती आपण या ठिकाणी पाहूया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या पद्यपाठाच्या शेवटी पान क्रमांक 22 वरती स्वाध्याय कृती दिलेली आहेत. त्याचा सराव विद्यार्थी मित्रांनो करा व आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये त्या सोडवून आपल्या शिक्षकांना दाखवा. पहिली कृती दिलेली आहे बघा, आकलन कृती आहे. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये लिहा. कवितेमध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये माणसासारखीच वैशिष्ट्ये या ठिकाणी 3 सांगितलेली आहेत. ती 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी इथं लिहायची आहेत 3 शब्दांमध्ये. आकलन कृती 2 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी, 2 गोष्टी पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेल्या आहेत. वस्तूंजवळ माणसासारख्या त्या गोष्टी नाही आहेत, पण ह्या गोष्टी लिहायच्या. तिसरी आकलन कृती, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. कोणते आरोप केलेले आहेत वस्तूंवरती, कोणत्या मानवी भावना या ठिकाणी त्या वस्तूंवरती आहेत असा आरोप केलेला आहे, ते 2 लिहायचे. असं 1 गुणाला 1 किंवा 2 गुणाला 1 अशी आकलन कृती या ठिकाणी विचारली जाऊ शकते कृतीपत्रिकेमध्ये. पुढे पहा, पुढची कृती आहे ही सुद्धा आकलन कृतीच आहे दुसरी. कारणे लिहा. पहिलं कारण विचारलेले, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण. पुढचं कारण विचारले, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण. आता ही काव्य सौंदर्यावर आधारित कृती खूप महत्त्वाची आहे, याचा सराव आपण करणं गरजेचं आहे. काव्य सौंदर्यावर आधारित कृती ही कृतीपत्रिकेमध्ये या ठिकाणी विचारली जाऊ शकते अशा पद्धतीने. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. आता उदाहरणादाखल, नमुन्यादाखल ह्या ओळी दिलेल्या आहेत. अशाच पद्धतीच्या कवितेतील कोणत्याही 2 किंवा 4 ओळी तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये कृतीपत्रिकेत देऊन त्याचं रसग्रहण तुमच्या शब्दात करायला या ठिकाणी सांगितलं जाईल. इथं नमुन्यादाखल 3 ओळी दिलेल्या आहेत. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पुढच्या काव्य सौंदर्यासाठी एक दिलेला आहे प्रश्न तुम्हाला किंवा कृती दिलेली आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. पुढची कृती दिलेली आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचं वर्णन तुमच्या शब्दात तुम्हाला करायचे. पुढची कृती दिलेली आहे, तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा. अशा या कृतींचा अभ्यास तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून करा. ह्या सगळ्या स्वाध्याय कृती तुम्ही गृहपाठाच्या वहीमध्ये या ठिकाणी सोडवा. आणि पुढे मी काही उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत. हे उपक्रम सुद्धा तुमच्याच पाठ्यपुस्तकातील या वस्तू कवितेच्या शेवटी स्वाध्यायाच्या खालीच पान क्रमांक 22 वरती दिलेले आहेत. हे उपक्रम सुद्धा तुम्ही तुमच्या उपक्रम वहीमध्ये या ठिकाणी लिहा. पहिला उपक्रम दिलेला आहे, तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळात
असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. दुसरा उपक्रम आहे वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेऊन संवाद लेखन करा. नंबर 3, तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू, विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. हे सगळे उपक्रम तुमच्या उपक्रम वहीमध्ये लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हे उपक्रम लिहित असताना तुम्हाला खरंच खूप आनंद वाटेल. आनंददायी असे हे उपक्रम आहेत आणि तुम्हाला सुद्धा एक चांगली सवय लागेल, जेणेकरून या वस्तू हाताळण्याची आणि वस्तूंना स्वच्छ ठेवण्याची, आणि त्यातून सुद्धा तुम्हाला एक चांगला आणि छान आनंद अनुभव या ठिकाणी तुम्हाला मिळेल. धन्यवाद. यानंतर आपण पुन्हा भेटू.